आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। बेकायदा सीडीआर प्रकरणाला आता नवं वळण आलंय। बेकायदा सीडीआर प्रकरणी निलंबित हवालदार रमेश नामदास पुन्हा सेवेत। बेकायदा दूरध्वनी तपशील काढणारे मात्र मोकाटच असल्याचं दिसतंय। बातमी थांबवण्यासाठी जय महाराष्ट्राच्या प्रतिनिधीवर पोलिसांनी दबाव टाकल्याची माहिती आहे। पोलीस निरीक्षक सुधाकर बावकरांनी प्रतिनिधीला धमकावलंय। रमेश नामदासला पुन्हा सेवेत घेतल्यानं सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले। अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण असतील यांनी त्याच्यावर एंडॉर्समेंट करून ते सायबर सेलकडे पाठवलेलं आहे। मग यामध्ये एकंदर सगळा हा प्रकार पाहता याच्यामध्ये संबंधित गांधी चौक पोलीस स्टेशनचे पीआय असतील किंवा शहराचे डीवायएसपी असतील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे आहेत लातूरचे चव्हाण साहेब असतील किंवा सायबरच्या ज्या पीआय आहेत ज्यांनी हा सीडीआर सदर कंपनीच्या मार्फत काढून संबंधितांना पुरवला, हे सगळेच वरिष्ठ अधिकारी ह्या सर्व गैरप्रकाराला जबाबदार आहेत। दरम्यान या प्रकरणी बातमीदारी केल्याविरोधात चिडून जय महाराष्ट्राच्या बातमीदाराला दटावण्याचा प्रयत्न झालाय। पाहूया। आवाज लय मोठा होतोय आमचा बी, पण आम्ही आवाज मोठा करत नाही। आम्ही सगळे जवळचे लोक जवळ जातो। बर, भेट कधी होईल आणि त्या पद्धतीने चर्चा कधी करता येईल किंवा आमचा कुठं काय रोल नाही। आपली भेट घेण्याची इच्छा आहे किंवा चांगल्या बातम्या आतापर्यंत टाकल्या तुम्ही आमच्या, आणखी चांगल्या बातम्या टाकण्यासाठी आपली भेट घेणं गरजेचं आहे आमच्यासाठी। ग्रामीण मध्ये आहे, झाल्यावर करतो फोन। मी झाल्यावर करतो फोन। ऐका ना, हा भेट घ्या, हा लक्षात ठेवा। बर, तर याच बाबत जय महाराष्ट्रानं काही सवाल उपस्थित केलेत। सीडीआर काढण्याला संमती देणारे मोकाट का? निरीक्षक सुनील रेजितवाडांवर कारवाई का टाळली जाते? शहर उपअधीक्षक समीर सिंह साळवेंची भूमिका का तपासली जात नाही? अतिरिक्त अधीक्षक मंगेश चव्हाणांची भूमिका तपासात का घेतली जात नाही? हवालदाराला पुन्हा सेवेत घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे काय साध्य करू पाहताय? हे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहे। या संदर्भात थेट माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजय घोडके हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अजय, तुमचा संवाद झालेला आहे, नेमकं काय बोलणं झालं आणि त्यानंतर काही कारवाई करण्यासंदर्भात किंवा काही बोलण्यासंदर्भात तुमच्यावर दबाव टाकण्यात आलाय का? एकंदरीत लातूर पोलीस दलामध्येच कार्यरत असलेल्या एका पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याचा, ज्याचा गुन्ह्याशी काहीही संबंध नसताना त्याचा सीडीआर काढून एका त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये गांधी चौक पोलीस ठाण्याचा जो पोलीस हवालदार आहे रमेश नामदास, याला पोलीस अधीक्षकाने निलंबित केलं आणि काही दिवसानंतर लागलीच त्याला सेवेमध्ये रुजू पण करण्यात आलेला आहे। परंतु या बेकायदेशीर सीडीआर मान्यता देणारे गांधी चौक पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत, सिटी डीवायएसपी आणि ऍडिशनल एसपी आणि सायबर पोलीस आहेत, यांच्यावरती अद्यापही कुठलीही कारवाई पोलीस अधीक्षकांनी केलेली नाही। आणि गंमत म्हणजे अत्यंत गोपनीयरित्या पोलीस दलामध्ये सुरू असलेले हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असताना जय महाराष्ट्र या संदर्भात वृत्तसंकलन करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत सुधाकर बावकर यांनी फोन करून मला भेटायला या अशा पद्धतीने दबाव टाकत एकंदरीत धमकी देत या ठिकाणी बातमी थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं प्रणिता तर हे अत्यंत गंभीर प्रकार आहे। पोलिसांना जर वाटलं तर ते कोणाचाही सीडीआर काढू शकतात का काय, अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्य शासन काय कारवाई करतं हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं होणार आहे। अगदी अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती